नमस्कार मित्रांनो, मी धनज्योतमधनं धनराज बोलतो. कशा आहात मित्रांनो? मजेत ना? मजेत राहायचं मित्रांनो. तर रात्रीचा व्हिडिओ बनवायचा असा रिझन की मी आजच दुपारी एक व्हिडिओ बनवला होता की आता आपल्याकडे टेम्परेचर वाढत चाललं आहे. आता मार्च महिना चालू आहे मित्रांनो. मी लाईव्ह ॲपमध्ये व्हिडिओ बनवून राहिलो, म्हणजे तुम्हाला डेट वाईज आणि टायमिंग वाईज सर्व ते दिसेल त्या हिशोबाने, आणि लोकेशन पण दिसेल. तर मी माझ्या फार्मवरतीच आता मित्रांनो आपण आता व्हिडिओ बनवतोय. तर ती का बनवतोय खूप महत्त्वाची मित्रांनो, बघा तुम्ही. तर व्हिडिओ बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला आपण प्रॅक्टिकल दाखवणार मित्रांनो. जे प्रॅक्टिकल तेच, असं काहीतरी करायचं बोलायचं त्या गोष्टी नाही. मी एक फार्मर आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो का आपल्याला हा बिझनेस कसा सक्सेस करायचा आहे. कारण पक्षी हा गावठी आहे आपला, आणि पक्षी गावठी जर नाही ठेवला आपण, तर त्याला गावरान टाईपच नाही ठेवलं तर उपयोग नाही मित्रांनो. आता याच्यामध्ये जवळजवळ मी फक्त करायचं म्हणून करत नाही आणि केलं आहे मग आता इन्कमच्याच मागे लागायचं असा विषय नाही. मी अजून पण शिकतो आहे. शिकल्यामुळे काय होईल का पुढे जाऊन मी पण याच्यामध्ये माझी ग्रोथ तयार करेल, तो विषय माझ्या डोक्यात आहे. आणि माझ्याबरोबर तुम्हाला पण दोन गोष्टी चांगल्या सुधारणा जी मी घडवली, जे माझ्या काय डोक्यात आलं ते पण तुम्हाला देण्याचाच प्रयत्न करणार. त्याच्यातून दोन पैसे तुमचे कसे वाचतील, पक्षी चांगला कसा राहील, उत्पन्न कसं चांगलं होईल, त्या हिशोबानेच मी विचार करत आहे. सध्या आपल्या डोक्यात तेच आहे. एकदा तुम्ही या बिझनेसमध्ये पडले, ज्याच्याकडून कोणाकडून पिल्लं घेतले तो तर तुम्हाला गायडन्स करतोच मित्रांनो. त्यामुळे माझा तरी हा असा विचार आहे का ही ब्रूडिंग आहे, हे आजच्या दिवशी हे औषध दिलं, उद्या मी ते केलं, परवा मी ते केलं. विषय कसा असतो, जो ह्या बिझनेसमध्ये पडणार तो ते करणारच आहे. ते त्याला भेटल्याशिवाय तो कोणाकडे, ज्याच्याकडे पिल्लं घेणार, ज्याचे काय घेणार, तर तो मार्गदर्शन करणारच आहे. आणि तुम्ही पण जसं मार्गदर्शन देणारा करणार असेल तर त्याच्याकडे जाणार आहे. त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका मित्रांनो. पण पक्षी मोठा झाल्यानंतर तुम्हाला हा पक्षी 8 वर्ष सांभाळायचा आहे किंवा 5 ते 6 वर्ष सांभाळायचा आहे, तर त्याला तुम्हाला जीवापेक्षा जास्त जपायचं आहे. त्यामुळे त्याचं मॅनेजमेंट बघणं आणि त्याचं मॅनेजमेंट करणं आणि मार्केटिंग आणि उत्पन्न कसं चांगलं राहील. कारण पक्षी वाचला तर तुमचं इन्कम आहे, पक्षी नाही वाचला तर हा बिझनेस किती चांगला असून पक्षीच नाही वाचला तर तुमचा तो बिझनेसच उपयोगाचा नाही. त्यामुळे प्रत्येक नियोजन हे मोठ्या पक्षाचं महत्त्वाचं आहे. हे माझ्या मते तरी कोणी दाखवत नाही, तर ते बघण्याची गरज आहे. आणि ते एक फक्त शेतकरी दाखवू शकतो आणि एक फार्मरच दाखवू शकतो. तर हे बघा, आता मी सकाळीच बोललो होतो व्हिडिओमध्ये की आता ऊन जास्त वाढलेलं आहे, हवामध्ये सुद्धा हीट आहे. आत्तासुद्धा जर विचार केला तर टेम्परेचर हे आत्तासुद्धा चांगल्यापैकी जास्त आहे. 27-28चं टेम्परेचर ह्या टायमिंगलासुद्धा आमच्याकडे आहे. आणि म्हणजे ती हवा जी आता मला लागती नॉर्मल, आणि सकाळी माझे केस उडत होते मित्रांनो. आता मी तुम्हाला लाईटमध्ये दाखवते बा, माझे केस उडत नाही, काहीच होत नाही. आणि सकाळी केस माझ्या हवेने उडत होते. म्हणजे सकाळी आपल्याकडे दुपारच्या वेळेस हवा आणि ऊन दोन्ही असतं, पण संध्याकाळी हवा नसते. जरी रात्र झाली पण हवा नसते. आणि जो ऑक्सिजन आहे आत्ताचा, तर ऑक्सिजन पण डाऊन झालेलाच असतो संध्याकाळचा, हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर त्यामुळे आपण उन्हाळ्यामध्ये शेडचे पडदे ते 2-3 फूट वरतीच ठेवायचे मित्रांनो. म्हणजे मध्ये जर हवेची झुळूक आली तर शेडचं व्हेंटिलेशन निघून जातं. जी हीट तयार होती पक्ष्याची, शेडमधल्या जी विष्ठा पडते, पक्षी बसतो शेडमध्ये बसून जी विष्ठा पडती, तर त्याची पण हीट जी तयार होती, मग ती हीट तयार झाल्यानंतर तुमचा सकाळी तुम्ही 7 ते 8ला पक्षी बाहेर काढणार आहे, तोपर्यंत संध्याकाळी तुम्ही जर 6ला पडदे खाली केले आणि सकाळी जर 6लाच वरती केले, तर तुमचा मधला 10 ते 11चा तो टाईम पिरियड आहे तासाचा, त्या पिरियडमध्ये अमोनिया गॅस तयार होतो, हीट तयार होते. मग पक्ष्याला डोळे सुजण्याचा प्रॉब्लेम होतो, CRDचा प्रॉब्लेम होतो, श्वासाचा प्रॉब्लेम होतो. CRD म्हणजे श्वासाचाच प्रॉब्लेम येतो, तो होतो फक्त तुमच्या शेडच्या नियोजनामुळे
आणि तुमच्या नियोजनामुळे. तर ते नियोजन कसं करायचं ही गोष्ट आम्ही स्वतः शिकलो, ही कोणी आम्हाला शिकवली नाही. ही प्रॅक्टिकल जे आम्हाला फेस करावं लागलं त्याच्यामधून आम्ही विचार केला, रात्र जागरण करून का असं संध्याकाळीच होतं. मग ते शेडमध्ये जाऊन बघायचं, ते मग कळतं अरे हीट खूप लागू राहिली. मग ते काय करायचं, राहू द्या पडद्यावरती. मग पडद्यावर केलं तर रिझल्ट भेटतो. रिझल्ट भेटला का मग कळतं नाही आता उन्हाळ्यामध्ये हेच काम केलं पाहिजे. तर तुम्हाला आता मी दाखवतो मित्रांनो आपलं आता शेडचं नियोजन कसं आहे. हे बघा, आपण रात्रीचे 11 वाजेपर्यंत लाईट चालू ठेवतो मित्रांनो. तर आता उन्हाळ्यामध्ये थोडी लवकर बंद केली तरी चालेल, कारण दिवस मोठा झालेला आहे मित्रांनो. हे बघा, हे पडदे 24 तास मे जूनपर्यंत असेच ओपन राहणार. आता आपण पडदे बंद करणार नाही. गावठीला पडदे रात्रीचे बंद उन्हाळ्यामध्ये करायची गरज नाही, कारण ह्या पक्षामध्ये ऑलरेडी हीट असते. त्याची विष्ठा जी पडते त्याच्यातही हीट असते, त्यामुळे पडदे हे ओपन पाहिजे. हे बघा आपलं मित्रांनो, ज्या शेडमध्ये पॅरेंट स्टॉक आहे त्याचे आपण पडदे ओपन ठेवलेले. जो शेड आपण हॅचिंगसाठी एक नियोजन म्हणून ठेवलेला आहे त्याचे पडदे बंद आहे आपले. त्याच्यात लाईट पण नाही, काहीच नाही. आता याच्यात पॅरेंट स्टॉक आहे, याच्यामध्ये लाईट पण चालू आहे. तर ह्या गोष्टी छोट्या छोट्या मित्रांनो शिका. फार्मरला भेट द्या मित्रांनो, वैयक्तिक फार्मरला भेट द्या. फार्मरचं नियोजन जाणून घ्या कसं आहे काय आहे. त्या जो फार्मर 2-3 वर्षापासून करतो, तुम्ही जर त्याच्याकडून घेतलं ना, आपला शेतकरी वर्ग साधा आणि सिंपल आहे. तो काही गोष्टी लपवत नाही. त्याला कळतं का जो माझा आत्मा तळतळ झाला, जो आनंद मला भेटला किंवा लॉस झाला त्याचा तळतळाट, मग तो ते परफेक्ट सांगतो का तू केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे, कोणती जात केली पाहिजे. आता तुम्ही प्युअर गावठी करणारे का पण जा, सोनालीचं पण फार्म चालवणाऱ्यांकडे जा, कावेरीचं फार्म चालवणाऱ्यांकडे जा, पण ते कोणाकडे जा, शेतकऱ्याकडे जा. जो शेतकरी फक्त तो तेवढंच काम करतो. म्हणजे 2-3 हजार पक्षी आहे, त्याला फक्त जागा एक शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी केलेलं आहे. हा बिझनेस म्हणून करायचं नाही. तर अशा शेतकऱ्यांचा अनुभव घेतला तर ते निश्चित तुम्हाला चांगलं मार्गदर्शन मिळेल मित्रांनो. आणि योग्य तुम्हाला काय करायचं ते ट्रॅक मिळेल. आणि कोणताही, कारण हे मी का सांगतो मित्रांनो तुम्हाला, मी तेच केलेलं आहे. मी शेतकऱ्यांनाच व्हिजिट दिलेली आहे. जास्त करून शेतकऱ्यांना व्हिजिट दिल्यानंतर मला कळलं का आपण कोणत्या ट्रॅकने चालायचं. आणि मग ते सर्व मी प्रत्येकाचं एक गोष्ट घेऊन ती मिक्स करून आणि आपण नियोजन चालवलेलं मित्रांनो. तर ह्या गोष्टी जाणून घेण्यासाठी करण्यासाठी आपण पण योग्यच मार्गदर्शन करणार आहे तुम्हाला. आमच्या पण फार्मला व्हिजिट द्या. धनज्योत फार्म आपला त्र्यंबकेश्वरपासून 15 किलोमीटर पुढे वेळुंजे गावात आहे मित्रांनो. तर वेळुंजे गावात या फार्मला व्हिजिट द्या. तिथलं जाणून घ्या कसं नियोजन आहे, काय नियोजन आहे, कसा बिझनेस करायचा आहे, कशी ग्रोथ करायची आहे. आणि आली वेळ तुम्हाला सगळं मार्गदर्शन पण आपण करू, तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी पण देऊ आणि कायम तत्पर तुमच्यासाठीच हजर राहू मित्रांनो. तर काय करायचं आहे, व्हिडिओ बघायची आहे, व्हिडिओ पूर्ण बघायची आहे आणि लाईक सबस्क्राईब करायचं आहे. आणि एक दिवस वेळ काढायचा आणि त्र्यंबकेश्वरला यायचं, त्र्यंबकेश्वरला दर्शन पण घ्यायचं त्र्यंबक राजाचं, आणि आपल्या फार्मला पण व्हिजिट द्यायची. एक तीर में 2 निशाण मारणे का, हे काम करायचं मित्रांनो. आणि ज्याला इंटरेस्ट असेल त्यांनी या फार्मला व्हिजिट द्या, जाणून घ्या आणि सुरुवात करा. बिझनेस खूप चांगला आहे मित्रांनो. जोड बिझनेस शेतीसाठी खूप अत्यंत चांगला आहे. एका व्हिडिओमध्ये एवढं आपण काही सांगू शकत नाही जास्त. त्यामुळे आपण सर्व डाईट कसा करायचा, कोंबड्यामध्ये खर्च कमीत कमी कसा करायचा, ह्या सगळ्या गोष्टी सांगू तुम्हाला. टेन्शन घेऊ नका मित्रांनो. आम्ही फक्त तुमच्यासाठी आहे आणि तुमच्यासाठीच राहणार. आणि एक दिवस तुम्हीच नाव आमचं काढणार निश्चित. तर या भेटा, धनज्योत फार्मला व्हिजिट द्या. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9322730097. मला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा, मी तुम्हाला रिप्लाय देणार मित्रांनो. धन्यवाद.